भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आक्रमक होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आता भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अर्थात रुपाली पाटील देखील आक्रमक होताना दिसते, निषेध करताना दिसत आहेत या वक्तव्याचं. तुम्ही देखील ते वक्तव्य ऐकलंय खासदार दुबेंचं. काय पहिली प्रतिक्रिया तुमची? दुबे सारख्या लोकांनी म्हणजे जे खासदार आहेत आमच्या मित्र पक्षातले, त्यांनी ही भाषा खरं वापरूच नाहीये. मुळामध्ये त्यांनी जे काही राजसाहेबांवर किंवा उद्धव साहेबांवर बोललेत त्यांचे कार्यकर्ते खंबीर आहेत त्यांना उत्तर द्यायला. मी जे उत्तर देतीये, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक मराठी माणूस म्हणून आहे. मराठी माणसाच्या भाषेशी अस्मितेशी कधीही आम्ही तडजोड करणारी व्यक्ती नाहीत, हे पहिलं त्या दुबेंनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुबे काय सांगतायत की बाबा इथे टॅक्स भरणारी लोक जी आहेत ती त्यांची आहेत. मुळामध्ये तुम्ही परप्रांतीय लोक जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तुम्ही इथली मातृभाषा मराठीतली ही मराठी भाषा, मराठी भाषेतलं कामकाज हे आमच्या महाराष्ट्र सरकारने त्याचे GR काढलेले आहेत. त्याच्यामुळे झारखंडच्या खासदाराने महाराष्ट्र सरकारमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. तुमच्या असल्या लोकांमुळे तुमची जी लोक इथं आली आहेत ती आणि मराठी लोकांमध्ये एक मिठाचा खडा पडतो. ती जी परप्रांतीय लोक आलेली आहेत, जे 3-3 पिढ्या इथं राहतात, ते सुखा गोविंद्याने राहिलेले आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, तुमच्याच मीडियाने दाखवलेलं आहे, प्रत्येक व्यापारी तो गुजराती असो, मुस्लिम असो, हिंदू असो, तो मराठीचे सन्मान करतो आणि मराठीतनंच व्यवहार करतोय. त्याच्यामुळे हा विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन 108 हुतात्मा झालेले त्यांच्या बलिदानाला हे स्मरून मराठी भाषा महाराष्ट्राची ही जपलीच गेली पाहिजे. मराठी भाषेबद्दल जो व्यक्ती चुकीचा बोलेल त्याला मराठी माणूस चोपल्याशिवाय राहणार नाही. कारण का ती रिॲक्शन आहे. ज्या पद्धतीने झाला आता तो त्यांचा ठाकरेंचा आणि मनसेचा जो काही विजयी मेळावा होता, ती पक्षाची त्यांची भूमिका त्यांनी केली. दुबेंना गरज काय? दुबे का आमच्या भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत किंवा भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणतायत? आमच्या इथले जे महायुतीतले भाजपचे नेते आहेत तेही मराठीच आहेत ना. त्यांना जा विचारणारी लोक मराठीच आहेत ना. त्यांना मतदान करणारी लोक, मतदान हा नंतरचा भाग आला, पण जे काही त्यांचे परप्रांतीय पण जे असतील तेही करणारी मतदान मराठीला कर्मभूमी मानणारी आहेत. त्याच्यामुळे दुबेने राजकारणाचा जो काही एक तिरका फेरा टाकण्याचा प्रयत्न केलाय आमच्या महाराष्ट्रात करू नये. तुमच्या झारखंडमध्ये तुम्हाला काय करायचंय तिथे करा. कोण कुणाला आपटून मारतं एकदा या तर महाराष्ट्रात तुम्ही, कारण का तुम्हाला मराठी भाषेबद्दल अडचण आहे. तुम्ही महाराष्ट्रात या आणि महाराष्ट्रात उभं राहून म्हणा की मराठी मी बोलणार नाही करणार नाही. त्या मराठी माणसाने तुम्हाला मातीत गाडलं ना तर मग मला सांगा तुम्ही. कारण का एवढा मराठी माणूस कडवट आहे. आत्ताच्या या सिच्युएशन्समध्ये मी स्वतः बघितलेले. साधा शुल्लक माणूस सुद्धा आम्हाला विचारणा करतो, सर्वसाधारण माणूस, ताई मराठीबद्दलची भूमिका काय? आपली मराठी जपली गेली पाहिजे. आम्ही जेव्हा परप्रांतीत जातो किंवा इतर देशात जातो आम्ही त्यांची भाषा मानतो. आम्ही म्हणत नाही की आमचाच मराठीचा टेंबा आम्ही तिथे वाजवणार. आमच्या महाराष्ट्रात मराठीचाच टेंबा वाजणार आणि गाजणार आणि तो बाहेरनं येणाऱ्या लोकांनी अवगत करायचा आणि त्याप्रमाणे वागायचंच. ते असं देखील म्हणतात की मराठी माणूस किती टॅक्स भरतो हे तरी सांगा. मराठी माणूस हे आमच्याच पैशावर जगतो असं देखील ते वक्तव्य करतायत. पगला गया क्या यार? तू पगला गया? तुम्ही हितनं येताय व्यवसाय करायला, आमची लोक तुमचा धंदा करतायत, तेव्हा तू टॅक्स भरतोय. आणि मराठी माणूस किती टॅक्स भरतो तिथे वर इन्कम टॅक्सच्या ह्याच्यातनं काढ ना, तुला कळेल. तुम्ही कशाला मारायला येता मग महाराष्ट्रामध्ये? मग तुम्हाला तुमचा व्यापार जो चालवायचा आहे तो तुमच्या राज्यात का नाही चालवत आहात? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुमचा व्यवसाय भरभराटीला जातो. मराठी लोक तुमच्याकडनं व्यवहार करतात म्हणून तुम्ही टॅक्स भरू शकता. हे एवढं डोकं खासदाराला असलं पाहिजे. काहीही आपलं बोलू नका. आणि मराठी माणूस जो कष्ट करतोय ना, ज्याच्या काही जे उद्योगधंदे आहेत ते सुद्धा टॅक्स भरतात. इन्कम टॅक्सच्या यांच्याकडं माहितीच्या अधिकारात माहिती मागवावी खासदारांनी. उचलली जीभ लावून बोलू नये आणि पगले जैसा तर बिलकुल बर्ताव करू नये.
म्हणजे हिंदीतनं तुम्हाला मराठीतनं कळलं नसेल की तू वेडा आहेस असं मी तुला म्हणाले, तर हिंदीतनं म्हणते पगले जैसा मत बिहेव करो, अच्छी तरह से बर्ताव करो, अपने झारखंड में विकास करो अपने राज्य का, और हमारी मराठी लोग उधर आएंगे तो उनको मराठी बोलने की मुभा दे देना, वो वहां पे मराठी का टेंबा बजा देंगे. ते असे देखील म्हणतात की बाहेर राज्यात येऊन दाखवा, मग तुम्हाला दाखवतो, आपटून मारू, अशी भाषा ते बोलतायत. नाही, आम्ही बाहेरच्या राज्यात जरी आलो, तुम्ही आम्हाला विनाकारण आपटल्यावर आम्ही काय तुम्हाला सोडणार आहे का? हा, आम्ही तुमच्या भाषेबद्दल जर काही चुकीचं बोललो तर तुम्ही आम्हाला आपटून मारायचं ना. आम्ही तुमच्या भाषेचा कर्मभूमी म्हणून सन्मान, म्हणजे आमचे मराठी लोक तुमच्याकडे आल्यावर कर्मभूमी म्हणून सन्मान करतात. विनाकारण काय तुला गुन्हेगारीचं तिकीट दिलंय का मोदी साहेबांनी की तू कुणालाही आपट म्हणून? आपटून दाखव एखाद्या मराठी माणसाला चूक नसताना, मग त्याचे परिणाम काय होतील ते दिसतील. चूक नसताना मी सांगितलं, काही जर त्यांची काही चूक असेल तर गोष्ट वेगळी, त्या विषयावर आपण तशा पद्धतीने बोललं पाहिजे. पण मराठी माणसाची चूक नसताना तुझ्या इथं आल्यावर तू आपटून दाखव. तुला महाराष्ट्रातले लोक तुझ्या भागात येऊन तुझ्या मातीत गाडतील एवढे मराठी माणूस कडवट आहे. असं वाटतं का या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागावी, ज्या पद्धतीने मराठी माणसाचा अपमान त्यांनी केलाय? 1001%. त्यांनी जर भाजपच्या इथल्या मराठी नेत्यांना त्रास होऊ नये त्यांना वाटत असेल तर त्यांनी तातडीने माफी मागितली पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आतापर्यंत जे मराठी भाषेबद्दल असे आवेशात बोलले, त्यांची शुगर वाढली होती, त्यांची मानसिकता खचली होती, तशी बहुतेक या झारखंडच्या खासदाराची शुगर बिगर वाढली असेल. तर बाबा दुबे भाऊ, त्वरित तू मराठी माणसाची, महाराष्ट्राची माफी माग, जेणेकरून भाजपच्या माझ्या सहकारी लोकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यांनी एक ट्विट केले, ते बघितलं असेल तुम्ही, आपल्या घरात कुत्रही शेर जसं होत आहे. आता ते काय आहे, त्यांनी जे ट्विट केलेलं आहे तो सगळ्या म्हणजे पिवळं झालेल्याला, काळी झालेल्यानं सगळं पिवळंच दिसतो. तो स्वतःला कुत्रं समजत असेल म्हणून म्हणला असेल, कारण का त्यांनी त्याचे ट्विट त्याच्याच घरातनं केले ना, की आपल्या घरात कुत्राबीर बादशाह असो, तर त्याला अनुसरून त्यांनी ट्विट केलं असेल. मराठी माणसाला कुत्रा वगैरे दुबे सारख्यांनी म्हणू नये. पुन्हा सांगते, तुम्ही भाजपचे जे खासदार आहात, तुमच्यामुळे मराठी माणसाच्या चुकीचं वक्तव्य केल्यामुळे आमच्या भाजपच्या नेत्यांना त्याचा त्रास भोगावा लागतो. तो नकोय. मित्रपक्ष म्हणून मी सांगते, दुबे आपण मित्रपक्षात आहोत. आमच्या महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषाबद्दल त्वरित माफी माग, अन्यथा आमचा मराठी माणूस कोल्हापूरच्या चपलेचा साज, जी लंडनला 1,40,000 विकली गेली होती, त्याच्यानी तुझा मस्त उतारा करतील. अगदी जर आपण बघितलं तर भाजपचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जे नेते आहेत त्यांच्याकडून देखील अशा पद्धतीने प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. निषेध व्यक्त होतोय आणि दुबेंनी लवकरात लवकर माफी मागावी अशी देखील मागणी या ठिकाणी होतीये. कॅमेरामॅन राजेश बेडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.